डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। खरं तर असं म्हटलं जातं की प्रेमाला कुठल्याही व्याख्यात बसवलं जात नाही। मग ते आर्थिक असू द्या किंवा अगदी शारीरिक मानसिक कुठलेही असू द्या, प्रेम कोणावरही होऊ शकतं आणि आपल्या बरोबरचा आपल्यासाठी योग्य असा जोडीदार मिळाला की ते आपोआप होतं। त्यासाठी ना सांगावं लागतं ना त्यावरती बळजबरी करावी लागते। काही प्रेम कहाण्या अशीच एक छानशी लव्ह स्टोरी घेऊन आज आम्ही आलोय। माझ्यासोबत आहेत आता माधुरी सरोदे शर्मा आणि जयेश शर्मा। हे कपल आहे आणि मला नाही वाटत की इतर कपलपेक्षा काहीतरी वेगळं दिसतंय, पण ते का वेगळं आहे ऐकूया त्यांच्याकडून। काय आहे तुमची कहाणी? मी माधुरी सरोदे शर्मा, मी एक तृतीयपंथी आहे आणि मी माझे मिस्टर जयेश शर्मा यांच्याबरोबर 28 डिसेंबर 2016 मध्ये वैदिक पद्धतीने ओपन मॅरेज केलेलं आहे। तसं तर तृतीयपंथींचं बरेचशी लग्न झालेली आहेत, असं नाही की आमचं पहिलं लग्न आहे, पण ओपन मॅरेज जे आहे ते इंडियाचं फर्स्ट ओपन मॅरेज आमचं आहे। जेव्हा आम्ही ठरवलं, जेव्हा यांनी मला विचारलं की आपण आयुष्यभर असं राहायचं का, तेव्हा मी त्यांच्यासमोर एक अट ठेवली की नाही राहूया, पण मला प्रॉपर लग्न करायचं आहे विधीप्रमाणे, जसं एका मुलीचं लग्न होतं। म्हणजे मी या प्रश्नावर थांबवते की तृतीयपंथी आहेत त्या, पण त्यांना अगदी विधिवत लग्न करायचं होतं, पण त्यापूर्वी या दोघांची पहिली भेट कशी झाली जाणून घेऊया। हम लोग ना पहले माधुरी का एक शो देखने गया था, उसमें एक ट्रांसजेंडर ना सुबह सो के उठते और शाम को सोने तक का वो 10 मिनट में दिखाते, तो वो मैं देखा। पहली बार इनका शो देखने गया था, फर्स्ट टाइम मैं गया था, इन्होंने पास दिया तो वहीं पे मेरा मतलब वहाँ पे 90% ऑडियंस जितने भी लोग रहते हैं ना, 90% लोगों के आंख में आंसू आते हैं। वो मैं देखा, तो वो देखने के बाद उसी दिन शाम को मैं गया, वो खुश लगा, मैं बोला क्या हम लोग हरदम ऐसे साथ में रहेंगे? तो ये बोले कि नहीं, अगर हरदम साथ में रहना तो मेरे को प्रॉपर शादी करो। तो वो शादी का, और वो निर्णय ऐसा था ना, मैंने कुछ सोचा भी नहीं, कुछ भी नहीं, 2 मिनट में मैंने हाँ बोला। मैं बोला ठीक है, टाइम वाइम तो होकर करेगा मैं शादी। अर्थातच हे दोघं जण तयार होते, पण लग्न हे फक्त 2 व्यक्तींचं नसतं, तर ते 2 कुटुंबांचं असतं, 2 समाजांचं असतं। आणि मग कशा अडचणी आल्या, चला तर त्यांना विचारत। तो जयेश जी, आप हमें बताइए। मैं इधर मेरे फैमिली कोई नहीं रहता था, मेरी बहन रहती थी। मेरी बहन को मैं पता है आप प्रॉपर कहाँ के हो? प्रॉपर मैं यूपी का हूँ। अच्छा अच्छा। यहाँ पे ना मेरी बहन रहती थी, उनको बोला कि दीदी ऐसा ऐसा है। दीदी पहले भी मिली थी, मेरी बहन इनसे मिली थी, तो दीदी को बोला, दीदी बोले ठीक है हम लोग चलेंगे, पूरी फैमिली हमारी जाएगी बात करने के लिए। तो पूरी फैमिली, मेरी बहन, जीजा जी, उनके घर के जितने भी लोग थे सब लोग आए इनके बहन से। तो वहाँ पे बातचीत हुआ, सब 2-3 घंटा पूरे बात हुआ, कल को शादी करके प्रॉपर्टी के लिए तो नहीं कर रहे, ये नहीं कर रहे। फिर हमारी बहन ने भी बात किया कि नहीं प्रॉपर्टी के लिए नहीं, अभी दोनों का, और पहले से मेरे को शादी के लिए घर पे बहुत प्रेस कर रहे थे, लेकिन मैं मना किया। मेरी बहन बोली सबसे बड़ी बात, अभी वो किसी को पसंद किया ना तो हमारा फुल सपोर्ट है उसके साथ। यांच्याकडनं ऐकूया तुमच्या घरात कसं। माझ्याकडे तर भरपूर विरोध झाला, कारण की मी टिपिकल आपण महाराष्ट्रीयन फॅमिली आहे, आणि जर एका महाराष्ट्र मुलीने जर युपी वाल्या मुलाशी लग्न करायचा विचार केला तर घरातल्यांचा पहिला प्रश्न म्हणजे, जेव्हा मी प्रसंग सांगते तुम्हाला, जेव्हा मी माझ्या बहिणीला म्हणाले की अगं मला ना एका मुलाने प्रपोज केलंय, त्याने लग्न करायचं म्हणतोय आणि तो त्याच्या बहिणीला घेऊन येणार आहे तुला भेटायला, तर माझी म्हणाली कोण आहे, कुठला आहे, आधी सगळ्यात आधी विचारलं कुठला आहे, तर मला माहिती होतं आता काहीतरी बॉम्ब फुटणार आहे, पण म्हणून मी बोलायचं अगं युपीचे आहे। ती 2 मिनिटं शांत झाली आणि ती मला काय प्रश्न केला तिने मला, अगं तू क्राईम पेट्रोल नाही बघत का? मी म्हटलं क्राईम पेट्रोल आणि माझ्या आयुष्याचा काय प्रश्न आहे? तर माझी बहिणी म्हणाली की अगं 95% बिहार आणि युपीचे असतात त्याच्यात, तू असं तो कोण आहे माणूस, तू ओळखलंस का? त्यांनी कदाचित आपल्या प्रॉपर्टीसाठी तर नाही ना, आणि त्याचं लग्न झालं असेल। पण मग मी तिला कन्व्हिन्स केलं, शेवटी मग 2-3 महिन्यानंतर ती म्हणाली हा ठीक आहे भेटा, मग भेटायला आली आणि प्रॉपर जे मीटिंग होती लग्नाच्या आधी तशी मीटिंग झाली, बैठक झाली। पण या बैठक साधारण बैठक मला वाटतं अर्धा 1 तासाची असेल मुलीची, पण माझी 4-5 तास चालली होती, कारण त्याच्यामध्ये इतके प्रश्न आले होते की मग तुम्ही मुलाचं काय करणार, मूल होणार नाही हे प्रश्न आले। मग आम्ही सांगितलं की आम्ही दत्तक घेऊ, एवढे अनाथ मुलं आहेत आम्ही दत्तक घेऊ,
वगैरे असेच प्रश्न सगळे आले प्रश्न. पण आम्ही शेवटी त्यांना हो म्हणावं लागेल, कारण की मला असं वाटतं की प्रेमापुढे कुणाचं काही चालत नाही. तर तसंच त्यांच्या घरातल्यांचं पण नाही चाललं आणि माझे पण नाही. आणि अखेर 3 तारखा कॅन्सल होऊन 28 डिसेंबर 2016 या दिवशी आमचं प्रॉपर विधायक लग्न झालं. खरं तर मोठे खास खळगे आणि संकटांनंतर एकेकाला मनवत यांनी लग्नाची तर ती रेषा पार केली. पण त्या पलीकडे जाऊन आता 2 वर्ष झाली आहेत आणि 2 वर्षामध्ये समाजाच्या दृष्टिकोनात किती बदल झालाय किंवा आजूबाजूचे राहणारे लोक त्यांचे काय अनुभव आहेत, चांगले वाईट दोन्ही ऐकायला आवडते. बदल तर कुठल्याही समाजामध्ये लवकर होत नाही. आणि जिथे लव्ह मॅरेज किंवा माझं तर वेगळंच मॅरेज होतं, त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू चेंज होतोय. आणि खरं तर आमच्या फॅमिलीमधला दृष्टिकोन म्हणायचं तर आधी त्यांच्या घरातले कोणी तयार नव्हतं. नंतर लग्नानंतर आम्ही ठरवलेलं की 5-6 महिन्यानंतर ते त्यांच्या आईला सांगू, कारण की त्या म्हाताऱ्या आहेत आणि म्हणजे आमचं ऐकून त्यांना कदाचित वाईट वाटेल आणि त्या त्रास होईल म्हणून आम्ही विचार केला हळूहळू आम्ही सांगू. पण तसं काही झालं नाही. 10 दिवसातच घरात कळलं. जेव्हा त्यांची प्रत्यक्ष आई मला येऊन भेटली, माझ्याबरोबर राहिली, तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही, एक मुलीसारखंच आहे, फक्त मूल नाही होऊ शकत, या पलीकडे बाकी काहीच वेगळं नाहीये. आणि मग नंतर मग आम्ही ते पंचायतला पण डील केलं आणि गावाप्रमाणे फक्त घरानेच नाही तर पूर्ण गावाने मला आता आज स्वीकारला आहे, पूर्ण समाजाने स्वीकारला आहे. आणि खूप छान वाटतं. आता 2 वर्ष 3रं वर्ष चालू आहे लग्नाला. आणि मी कधी कधी माझी स्वतःची आयडेंटिटी विसरून जाते की मी एक तृतीयपंथी आहे जेव्हा ह्यांच्या फॅमिलीमध्ये राहते तेव्हा. या कपलचाही व्हॅलेंटाईन डे कसा असतो, चला तर विचारूया. कसा असतो व्हॅलेंटाईन डे? माझा व्हॅलेंटाईन डे रोज असतो आमचा, कारण की आम्हाला 14 फरवरीची वाट बघायला नाही लागत. कारण की वेगळं कपल म्हणून आम्हाला आज पूर्ण भारतभर बघितलं जातं. लोकांनी इतकं कौतुक केलंय. काही जणांनी नाराजी व्यक्त केली, पण कौतुक केले त्याचं मला जास्त छान वाटतंय. आणि आमच्या ह्या पावलानंतर भारतामध्ये 8 तृतीयपंथींनी असं ओपन मॅरेज केलं. त्यामुळे मग प्राऊड फील होतं की आपण हे पाऊल उचललं नसतं तर कदाचित त्यांनी पण लग्न केलं नसतं. आणि मला हेच म्हणायचंय की फक्त 14 फरवरी नाही तर रोज व्हॅलेंटाईन डे असावा. आणि मित्र म्हणून एक नवऱ्याशिवाय जास्त जवळचा मित्र म्हणून नसू शकतो. तर आम्ही सगळ्यात आधी मित्र आहोत, नंतर आम्ही नवरा बायको. आणि जसं आता जातीभेदाचं बंधन नसतं लव्ह मॅरेजमध्ये, तसं लिंगाचंही बंधन आता उरलेलं नाहीये. तर प्रत्येकाने आपल्याला आवडेल त्या व्यक्तीबरोबर लग्न करावं, कारण की सगळ्या व्यक्ती छान असतात, हा संदेश मला द्यायचा आहे. थँक्यू सो मच. तुम्ही 2 जण आमच्याशी बोललात, मनापासून बोललात. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या मनापासून शुभेच्छा. एक वेगळ्या प्रकारच्या प्रेमाला आज आपण भेटलो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रज्ञा आणि नम्रतासह मी नेहा.